अर्धवट ज्ञान हे पूर्ण अज्ञानापेक्षाही जास्त घातक असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही। आणि त्याचीच प्रचिती काल पुन्हा एकदा आली, ती म्हणजे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कृतीतून। ज्या पुस्तकाने गेल्या 3.5 दशकांत लाखो वाचकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा रयतेचा राजा असलेला विचार रुजवला, ज्या पुस्तकाने इतिहासातील चुकीची पुटं झटकून शिवरायांचा खरा वारसा लोकांसमोर मांडला, त्या पुस्तकाचं नाव वाचूनच एका आमदाराच्या तळपायाची आग मस्तकात जावी, हे महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचं दुर्दैव म्हणावं लागेल। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना ज्या पद्धतीने अश्लील शिवीगाळ करण्यात आली, त्यांना जीवे मारण्याची आणि जीभ छाटण्याची धमकी देण्यात आली, 13 वेळा त्यांना आई बहिणीवरून शिव्या देण्यात आल्या, त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। हा केवळ एका प्रकाशकाचा अपमान नसून तो एका वैचारिक क्रांतीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हल्ला आहे, अशी टीका आता सर्व स्तरांतून होते। नेमकं प्रकरण काय आहे, संजय गायकवाड काय म्हणालेत, पुस्तकात नेमकं काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं 22 एप्रिल 2026च्या मध्यरात्री, जेव्हा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन लावला। रात्री 12:51 आलेल्या त्या फोनमध्ये संवादाऐवजी केवळ शिवीगाळ आणि धमक्यांचा पाऊस होता। गायकवाड यांचा आक्षेप होता, पुस्तकाच्या नावावर शिवाजी कोण होता। त्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा एकेरी असून तो त्यांना अपमानास्पद वाटला। पण गंमत अशी आहे, ज्या पुस्तकाबद्दल ते बोलत होते त्या पुस्तकाचा आणि पानसरे अण्णांचा मूळ उद्देशच हा होता की शिवरायांना एका विशिष्ट जाती धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून त्यांचा खरा लोकराजा हा चेहरा जगासमोर आणणं। प्रशांत आंबी यांनी गायकवाड यांना विनंती केली की साहेब, एकदा हे पुस्तक किमान वाचून तरी बघा। पण सत्तेच्या आणि अज्ञानाच्या नशेत असलेल्या आमदारांनी उत्तर दिलं की मला वाचायची गरज नाही, मी तुला घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन। एका लोकप्रतिनिधीच्या तोंडी ही भाषा शोभते का, असा सवाल आता सामान्य जनता विचारते। आता आपण थोड्या पुस्तकाबद्दल जाणून घेऊया, ज्याने गायकवाडांना इतकं अस्वस्थ केलंय। 1987 साली कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती काढली। आजवर या पुस्तकाच्या 5 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्यात। केवळ मराठीतच नाही तर हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, बंगाली, मल्याळम आणि गुजराती अशा अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे अनुवाद झालेत। पानसरे यांनी हे पुस्तक का लिहिलं? कारण त्या काळात शिवाजी महाराजांना केवळ मुस्लिम द्वेष्टा किंवा गो ब्राह्मण प्रतिपालक अशा मर्यादित प्रतिमांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत होता। पानसरे यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध केलं की शिवाजी महाराज हे कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य रयतेचे राजे होते। ज्या पुस्तकाचं टायटल पाहून गायकवाड चिडले, तेच पुस्तक आज महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा पाया मानलं जातं। पण न वाचता टीका करण्याच्या प्रवृत्तीमुळे आज संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा विनाकारण एक वाद निर्माण केलाय। आणि एक गमतीची गोष्ट अशी की ज्यांनी हा वाद निर्माण केलाय ते आमदार संजय गायकवाड यांचं स्वतःचं शिक्षण फक्त 9वी पास एवढंच आहे। हे पुस्तक जे आहे ते त्यांना त्यांच्या बायकोला एका कार्यक्रमात भेट म्हणून मिळालं। त्यानंतर त्यांनी या पुस्तकाचं शीर्षक वाचलं। त्यांचा असा दावा आहे की त्यांनी त्या पुस्तकातील 3 ते 4 पानं वाचली, पण हा दावा किती खरा आहे यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण जातंय। संजय गायकवाड स्पष्टीकरण देताना काय म्हणालेत ते आपण पाहूया। ऑडिओ तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले। मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं। मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग, मी त्यांना म्हणलं प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो। आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं। म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलं आहे? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची
महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललो का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. आता संजय गायकवाड यांच्यासाठी हा काही पहिलाच वाद नाहीये. त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे जर आपण नजर टाकली तर ती वादांनीच माखलेली दिसते. 19 एप्रिल 2021ला जेव्हा ते ठाकरेंचे आमदार होते तेव्हा फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबणार असं ते म्हणाले होते. त्यावेळी असं म्हणाले होते की सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडालाय, पण विरोधी पक्ष मदत करायची सोडून राजकारण करतंय. मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेल असं त्यांचं वक्तव्य होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी जीभ कापू असं वक्तव्य केलं होतं. 2024 मधलं त्यांचं ते वक्तव्य, तेव्हा ते म्हणाले होते की जो कोणी त्यांची जीभ कापेल राहुल गांधी यांची, त्यांना ते 11 लाख रुपये बक्षीस म्हणून देणार होते. तेव्हा ते शिंदेंसोबत गेलेले होते, त्यामुळे विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधींबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. तसंच 2025 मध्ये ते छत्रपती संभाजी महाराजांबद्दल देखील बोलले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या आहेत, ते काही मूर्ख होते का, असा वाचाळवीरपणा गायकवाडांनी केला होता. 2024 मध्ये त्यांनी दावा केला होता की 1987 मध्ये आपण वाघ मारला आणि त्याचा दात गळ्यात घालून फिरतोय असं त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याच मतदारांना दारू आणि मटणावर विकले जाणारे म्हणत वेश्येसोबत त्यांची तुलना करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पोलीस दलाला जगातील सर्वात अकार्यक्षम म्हणणारे गायकवाड स्वतः मात्र कायद्याला जुमानत नाहीत, हे त्यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांवरून स्पष्ट होतं. मग ते शेती बळकावण्याचे आरोप असोत किंवा अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचे आरोप. ज्या शाळेत शिकले श्री शिवाजी स्कूल, तिथेही महाराजांचा उल्लेख असाच एकेरी आहे. मग तिथे त्यांची अस्मिता का दुखावली नाही? हा दुटप्पीपणा आता जनतेला स्पष्ट दिसू लागलाय की संजय गायकवाड हे फक्त प्रसिद्धीस येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात का, हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय. आता या घटनेनंतर कोल्हापुरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. प्रशांत आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर BNS कलम 351, 352, 356 आणि 192 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशांत आंबे काय म्हणाले ते आपण पाहूया. काल आमदार संजय गायकवाड यांनी मला जी धमकी, अश्लील शिवीगाळ आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा एक शिवी दिली होती, त्या विरोधात आपण आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे माझा तक्रार अर्ज मी आज दाखल केलेला आहे. आणि तक्रार अर्ज दाखल करताना अत्यंत सविस्तरपणे तो मी केलेला आहे. आणि त्यांना आपण कलम सुद्धा टाकलेली आहेत. तर ती कलम टाकल्यामुळं त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की ते त्यांच्या लिगल टीमशी बोलतील. अर्ज त्यांनी जमा करून घेतलेला आहे, रिसिव्ड दिलेले आहे, पण कलम जे आहेत ती ह्या 2 दिवसामध्ये किंवा आतापासूनच त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि 2 दिवसामध्ये ते मला वाटतं सांगतील आपल्याला की म्हणजे लिगल ओपिनियन घेऊन कोणती कलम आम्ही त्यांच्यावर टाकणार आणि कोणती नाही. त्यामुळे आपल्याला उद्यापर्यंत मला वाटतं स्पष्ट होईल. तसंच पानसरे कुटुंब देखील या लढाईत आंबी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कॉम्रेड पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे त्याच सरकारमधील आमदार महिलांच्या पतीला किंवा भावाला घरात घुसून मारण्याची भाषा करतात. ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली आहे. जर कायद्याचं राज्य असेल तर अशा वाचाळवीर आमदारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. शेवटी प्रश्न उरतो तो विचारधारेचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच लेखणीचा आणि विचारांचा सन्मान केला, पण त्यांचं नाव घेऊन आज जे राजकारण सुरू आहे त्यात विचारांची जागा शिवीगाळाने आणि अभ्यासाची जागा दहशतीने घेतली. संजय गायकवाड यांनी केवळ प्रकाशकाचा अपमान केला नाही, तर त्यांनी महाराष्ट्राच्या त्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासलाय, जिथे वैचारिक मतभेद संवादाने सोडवले जातात,
तलवारीने किंवा धमक्यांनी नाही. शिवाजी कोण होता हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचावं लागतं. फक्त हेडलाईन पाहून आरडाओरडा करून कोणी शिवप्रेमी होत नाही. आता पोलीस प्रशासन आणि शासन या गुंडगिरीला कसं रोखतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.